हॅलो स्टुडंट्स, टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट दॅट जॉमेट्री म्हणजे भूमिती आज आपण चालू करणार आहे. लक्षात ठेवा, अतिशय सोपं भूमिती आहे, अवघड नसतं. हे 9th मध्ये तुम्ही पाहिलेलं आहे. त्यातला आज आपण थोडासा फर्स्ट चॅप्टर स्टार्ट करणार आहे, तो म्हणजे सिमिलॅरिटी. कोणता? सिमिलॅरिटी. सिमिलॅरिटीचा अर्थ मराठीमध्ये आहे समरूपता. काय म्हणायचं? समरूपता. सिमिलॅरिटी, सिमिलर समान, सिमिलॅरिटी एकसारखे, दिसायला एकसारखे, त्याला सिमिलॅरिटी म्हणतात. जसं आपल्याला माहिती आहे, दोन ट्विन्स असतात, दोन जुळे भाऊ असतात, दिसायला सारखे असतात पण त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स वेगवेगळे असतात, बरोबर की नाही? किंवा आपण त्याला हिंदीमध्ये जुडवा म्हणतो, की नाही? म्हणजे दिसायला समान पण त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स कसे असतात? भिन्न असतात, त्याला आपण सिमिलॅरिटी म्हणतात. तसं दिसायला हे ट्रायंगल सेम दिसत आहेत बघा, एक मोठा दिसतोय हे का आणि एक छोटा दिसतोय, दिसायला सेम दिसत आहेत पण ते त्याचे कॅरेक्टरिस्टिक वेगळे आहेत. मग कॅरेक्टरिस्टिक्स कोणकोणते असतात? तर त्याच्यात साईड आणि अँगल्स हे कॅरेक्टरिस्टिक्स असतात. साईड्स आणि अँगल्स म्हणजे ए बी साईड, पी क्यू साईड, बी सी साईड, क्यू आर साईड आणि ए सी साईड आणि पी आर साईड, अशा साईड्स आहेत. आणि अँगल कोणते? ए पी, बी क्यू, सी आर, असे अँगलच्या तुम्ही पेयर्स विचारात घेऊ शकता, लक्षात घ्या. तर हे याचा तुम्ही त्या सिमिलरिटी जेव्हा असते, जेव्हा दोन अँगल ट्रायंगल सिमिलर असतात तेव्हा थोडी इन्फॉर्मेशन आपण घेऊया आणि मग नंतर ह्याच्या आपण थोडेसे कॅरेक्टरिस्टिक किंवा त्याची काही प्रॉपर्टीज पाहू. तर हे दोन सिमिलर ट्रायंगल जर असतील, इफ मी काय म्हणते, इफ ट्रायंगल ए बी सी सिमिलर असं साईन करायचं, या साईनला सिमिलर म्हणायचं, समरूप, सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर, ओके, असं सिमिलर ट्रायंगल्स आपण म्हणूया. आणि मग आता सिमिलर ट्रायंगल जेव्हा असतात तेव्हा त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स कोणत्या सेम असतात तर कोणत्या डिफरंट असतात, काय 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 असतं ते बघूया. तर त्याच्या साईड्स रेशोमध्ये असतात. साईड्स आर इन रेशो मीन्स त्यांच्या साईड्स प्रोपोर्शनमध्ये असतात. म्हणजे त्यांच्या मग प्रोपोर्शन रेशो याचा अर्थ काय? तर एकाच्या एक साईड दुसऱ्या दुप्पट असेल किंवा अर्धा पट असेल किंवा पावपट असेल किंवा ट्वाईस असेल, थ्राईस असेल, फोर्थ असेल किंवा 1/4 असेल, 1/2 असेल, 1/2 असेल, असं काहीही असेल याला रेशो म्हणतात. म्हणजे ही 10 असेल तर ही 5 असेल, हाफ झाली का? ह्याच्या हाफ ही झाली. ही 15 असेल तर ही 7.5 असेल, ही 4 असेल तर ही 2 असेल, असं ह्याला प्रपोर्शन म्हणतात. म्हणजे साईड्स आर इन रेशो. म्हणजे साईड्स रेशो मांडायचे कशा? तर ए बी जर हे असं असेल तर, लक्षात घ्या, असं असेल तर ए बी डिव्हायडेड बाय पी क्यू इक्वल टू बी सी डिव्हायडेड बाय क्यू आर इक्वल टू ए सी डिव्हायडेड बाय पी आर. म्हणजे इफ दोज ट्रायंगल्स आर सिमिलर देन त्याला मी म्हणणार साइड्स इन प्रपोर्शन, साइड्स इन रेशो किंवा प्रपोर्शन. रेशो रेशो म्हणलं तरी चालतं, प्रपोर्शन मी चालतं. साइड्स आर इन रेशो, ओके. आता हे झाल्यानंतर अँगल कसं असतं, जर साईडचा विषय संपलाय, ही साईड याच्या प्रोपोर्शन मध्ये, ही साईड याच्या प्रोपोर्शन मध्ये. आता हे लिखाण पाठ करायचं का तर पाठ करायचं नाही, लक्षात कसं ठेवायचं बघा. ए बी डिव्हायडेड बाय पी क्यू झालं का? नंतर हे जोडे बी सी डिव्हायडेड बाय क्यू आर, ठीक आहे, आणि ए सी डिव्हायडेड बाय पी आर. म्हणजे फर्स्ट सेकंड, फर्स्ट सेकंड, सेकंड थर्ड, सेकंड थर्ड अँड फर्स्ट थर्ड, फर्स्ट थर्ड, असं घ्यायचं. समजलं तुम्हाला? आता हे घेतल्यानंतर अँगलच्या बाबतीत काय तर अँगल मात्र कॉन्ग्रुएंट असतं. कॉन्ग्रुएंट मी म्हणजे हे सिमिलर, लक्षात घ्या, दिसायला सारखे पण सारखे नसतात. आणि कॉन्ग्रुएंट म्हणजे एक्झॅक्ट समान मीन्स अँगल ए कॉन्ग्रुएंट, याचा कॉन्ग्रुएंटचा अर्थ अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल पी, हा ए हा पी शी करेक्ट एक्झॅक्ट इक्वल असणार आहे. अँगल बी कॉन्ग्रुएंट अँगल क्यू आणि अँगल सी कॉन्ग्रुएंट अँगल आर. लक्षात घ्या, सिमिलर म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत. सिमिलर म्हटलं की हे तुम्हाला समजलंच पाहिजे. समजलं का तुम्हाला? हे जर समजलं असेल तर इथंच तुम्हाला मी आता थोडंसं, हे झालं सिमिलरिटीच्या बाबतीत. काय झालं? सिमिलरिटीची माहिती. आता सिमिलरिटी जर समजलं असेल तर तुम्हाला मी थोडंसं त्याच्या प्रॉपर्टीच्या बाबतीत सांगतोय बघा. तर प्रॉपर्टी काय असतात? या 3 प्रॉपर्टीज आहेत. या दोन ट्रायंगलच्या प्रॉपर्टी किती आहेत? 3 प्रॉपर्टीज आहेत. कसं?
आता हा ट्रायंगल एबीसी आहे, हा ट्रायंगल PQR आहे, हे दिसतोयच तुम्हाला, तुमच्या समोर मी ड्रॉ केलेलं आहे. मग त्याची ही जी असते त्याला हाईट म्हणायचं. या ट्रायंगलची ही हाईट एडी आणि ह्याची ही हाईट म्हणजे उंची, हाईट म्हणजे उंची. इच ट्रायंगल हॅव्हिंग 3 हाईट्स, 3 बेसेस. आता आपल्याला ते एकच बघायचे, हीच आहे. तसं बघितलं मग तीन बेसेस बघा, ही हाईट, हा बेस, ही हाईट, हा बेस. लक्षात आहे बघा. तर एव्हरी ट्रायंगल हॅज 3 हाईट. आता सेकंड हाईट कोणती असू शकेल? अशी की तुम्ही जर परपॅन्डिक्युलर ड्रॉ केला तर ही हाईट असणार, हा बेस असणार, ही हाईट असणार, हा बेस असणार. आणखी कुठली? मग इकडंच असं ट्रायंगल जर तुम्ही जर परपॅन्डिक्युलर ड्रॉ केला तर ही हाईट, हा बेस, ही हाईट, हा बेस. समजते का बघा? म्हणजे एव्हरी ट्रायंगल हॅव्हिंग द 3 हाईट्स, लक्षात घ्या, अँड 3 बेसेस, 3 हाईट अँड 3 बेसेस. मग आता तुम्हाला माहिती आहे, मी असं म्हणेन इन, आता इथं काय म्हणतो बघा, आता पॉईंट बदलतो बघा. इन ट्रायंगल ABC अँड म्हणणार आहे मी, आणि ट्रायंगल PQR मध्ये. आता इथं सिमिलर म्हटलोय का मी? नाही, सिमिलरचा विषय ते थांबलाय तो. आता मी काय बघतोय, आता याची बेस. आता बेस म्हणजे काय? पाया. मराठीमध्ये काय म्हणतो आपण? पाया. ज्याच्यावर उभा राहिलाय त्याचा बेस. ज्याच्यावर उभा राहिलाय तो त्याचा बेस. आणि ज्याची ही याची उंची किती आहे तर एवढी, म्हणून त्याची ती हाईट. हा कशावर उभा राहिलाय? QR, तो त्याचा बेस, ही त्याची हाईट. बेस हाईट, बेस हाईट. लक्षात आलं का बघा? म्हणजे उंची, पाया आणि उंची लक्षात घ्या. बेस अँड हाईट असे लक्षात घ्या. हा बेस, हा काय असणार? बेस. आणि ही हाईट. आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे, एरिया ऑफ अ ट्रायंगल इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. म्हणजे एरिया, कुठल्याही ट्रायंगलचा जर एरिया काढायचा झाला तर तुम्ही जनरल फॉर्म्युला आपण कुठला वापरतो? बेस, हाफ इंटू बेस इंटू हाईट. मग मी आता काय म्हणतोय बघा, ह्या याचा ट्रायंगलचा जर एरिया जर काढायचा असेल तर मी काय म्हणतोय बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. हा फॉर्म्युला. म्हणजेच हाफ इंटू बेस कोण आहे? बेसचं नाव काय आहे तर BC इंटू हाईटचं नाव काय आहे तर AD. समजते का बघा? आणि मग हे इथं बघा, एरिया ऑफ ट्रायंगल PQR जर मी म्हटलो तर हाफ इंटू QR इंटू PS. QR इंटू PS. समजते का? आणि मग आता ह्या दोघांच्या मध्ये ह्याचा बेस तसा बघितलं बघा, बेस मोठा दिसतोय, ह्याचा छोटा दिसतोय. ह्याची हाईट मोठी दिसते, ह्याची हाईट छोटी दिसते, हो की नाही? मग त्याचा बेस सेम आहेत का? नाही. हाईट सेम आहे का? नाही. मग मी आता पहिली प्रॉपर्टी विचारात घेतो. प्रॉपर्टी 1 काय म्हणतोय? इफ बेस अँड हाईट आर नॉट इक्वल. बेस आणि हाईट जर इक्वल नसतील तर, पहिली प्रॉपर्टी झाली. पहिली प्रॉपर्टी काय? बेस आणि हाईट इक्वल नसतील तर त्यांच्या एरियाचा रेशो, एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR. हे बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड एरिया ऑफ ट्रायंगल PQR म्हणजेच काय? हे डिवायडेड बाय हे इक्वेशन 1, हे इक्वेशन 2, हे डिवाइड केले, हाफ हाफ कॅन्सल झालं का? म्हणजे काय? BC इंटू AD डिवायडेड बाय QR इंटू PS. लक्षात ठेवा, पहिली गोष्ट, पहिली प्रॉपर्टी तुम्हाला मी सांगितली. व्हेन देअर बेस अँड हाईट्स आर नॉट इक्वल, त्यांचे बेस आणि हाईट जर इक्वल नसतील तरचा मी विषय सांगतोय तुम्हाला. त्यांचे बेस आणि हाईट काय नसतील? इक्वल नसतील तर त्यांच्या एरियाचा रेशो ऑफ देअर एरियाज, त्यांच्या क्षेत्रफळ, एरिया म्हणजे क्षेत्रफळ, क्षेत्रफळांचा रेशो, एरियाचा रेशो हा बेस इंटू हाईट डिवायडेड बाय बेस इंटू हाईट. लक्षात ठेवा, पहिली गोष्ट सेम नसतील तर, हाईट सेम नसतील तर, लक्षात घ्या. लक्षात. मग आपण याला, या बेसला B म्हणू शकतो. काय? बेसला B, हाईटला म्हणजे बेसला आपण B1 म्हणू शकतो. असं बेसला आपण काय म्हणू शकतो? B1, हाईटला H1 डिवायडेड बाय B2 इंटू H2. आपण
नोटेशन मध्ये तयार करायचं म्हटलं तर बेस म्हणजे B1 हा B2, ह्याचा हा पहिला ट्रायंगल म्हणून B1, बेस मधला B घेतला B1, बेस मधला B घेतला B2, हाईट मधला H घेतला H1 H2, असे आपण नोटेशन मध्ये मांडू शकतो. लक्षात घ्या. कधी बेस अँड हाईट आर नॉट इक्वल. समजलं का इथपर्यंत? आणि मग आता ही पहिली प्रॉपर्टी झाली. तर प्रॉपर्टी नंबर 2 काय असेल बघा. इफ बेस आर इक्वल. आता बघा माझा प्रॉपर्टी बदलली बघा. बेस जर का सेम असेल, इफ बेसेस आर इक्वल, जर का बेस जर इक्वल असतील म्हणजे कोण बेस, बीसी आणि क्यू आर इक्वल असेल तर बीसी ला क्यू आर कॅन्सल. समजा बीसी 10 असेल, क्यू आर 10 असेल तर इथं 10 लिहिलं तर 10 ला 10 कॅन्सल होणार की नाही. म्हणजे काय कॅन्सल होणार, बीसी अँड क्यू आर कॅन्सल होणार. राहणार फक्त हाईट बाय हाईट. काय राहणार, हाईट बाय हाईट म्हणजे H1 बाय H2 फक्त राहणार. H1 बाय H2 फक्त राहणार. लक्षात घ्या. काय राहणार, H1 बाय H2. बघा झालं. दुसरी प्रॉपर्टी, इफ बेसेस आर इक्वल देअर एरियाज इन द रेशिओ ऑफ देअर हाईट्स. त्यांच्या हाईटच्या रेशिओ मध्ये झालं बघा. हाईट बाय हाईट. लक्षात घ्या. किती सोपं आहे बघा. बेसेस इक्वल म्हणजे हे बेस जर इक्वल असतील तर हाईट बाय हाईट लिहायचं. एरिया ऑफ ट्रायंगल हे सेमच असतं. एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू AD बाय PS. का, बेस सेम आहे का. मग ते कुठे गेले तर बेसला बेस कॅन्सल झाला. समजा हे 10 असेल, हे 10 असेल कॅन्सल, हे 20 असेल, हे 20 असेल, 20 बाय 20 कॅन्सल झालं. म्हणून ते बेस कॅन्सल झाले. बेस इक्वल असेल तर त्याच्या हाईट बाय हाईट आन्सर असतं. लक्षात घ्या. ही प्रॉपर्टी 2. लक्षात आलं का. बेस इक्वल असतील तर हाईट बाय हाईट H1 बाय H2 म्हणा किंवा AD बाय PS इथे दिसते तुमच्याकडे. आता त्याच्या तिसरी प्रॉपर्टी समजली का. दुसरी प्रॉपर्टी तुम्हाला, हा आता तिसरी प्रॉपर्टी तुमची कशी असेल बघा. प्रॉपर्टी नंबर 3 काय असणार आहे बघा. प्रॉपर्टी नंबर 3, जर मी आता बेसिस इक्वलच्या ऐवजी काय म्हणू, हाईट्स इक्वल. हाईट जर इक्वल असतील ह्यांच्या तर हाईट इक्वल असतील म्हणजे समजा हे सेम असेल म्हणजे हे सेम असेल तर हे कॅन्सल होणार. हे तर कॅन्सल होतेच. हे बाय हे म्हणजे BC बाय QR म्हणजे बेस बाय बेस झाला. BC बाय QR म्हणजेच B1 बाय B2. लक्षात घ्या. म्हणजे हाईट इक्वल असतील तर बेस बाय बेस. एरिया ऑफ ट्रायंगल्स, रेशिओ ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल्स आर बेस बाय बेस. आणि जर हाईट जर इक्वल असतील तर बेस बाय बेस आणि बेस जर इक्वल असतील तर हाईट बाय हाईट. आणि दोन्ही इक्वल नसतील तर बेस इंटू हाईट डिवाइड बाय बेस. म्हणजे 3 प्रॉपर्टी मी तुम्हाला सांगितल्या. किती प्रॉपर्टी सांगितल्या, 3 प्रॉपर्टी सांगितल्या. म्हणजे बेस इक्वल असेल तर हाईट बाय हाईट. पहिली प्रॉपर्टी काय सांगितली, दोन्हीही इक्वल नाही आहेत. काय सांगितलं, दोन्ही इक्वल नाही आहेत म्हणजे बेस इंटू हाईट डिवाइडेड बाय बेस इंटू हाईट म्हणजे B1 इंटू H1 डिवाइडेड बाय B2 इंटू H2. दुसरी काय सांगितली तर तुम्हाला मी बेस इक्वल असेल सांगितलं. बेस इक्वल असेल तर हाईट बाय हाईट मीन्स H1 बाय H2. आणि तिसरी काय सांगितली, जर का हाईट्स इक्वल असतील तर बेस बाय बेस मीन्स B1 बाय B2. झालं. दोन्ही इक्वल नाहीत, बेस इक्वल आहेत, हाईट इक्वल आहे. आता दोन्ही इक्वल असेल तर इफ हाईट्स अँड बेस आर इक्वल. चौथी प्रॉपर्टी, चौथी गोष्ट लक्षात घ्या. चौथी प्रॉपर्टी काय सांगतो मी, दोन्ही इक्वल असेल तर इफ हाईट्स अँड बेस आर इक्वल. म्हणजे याचा अर्थ काय, हा BC इंटू AD डिवायडेड बाय QR इंटू PS हे दोन्ही इक्वल असेल. ह्याला इक्वल कॅन्सल झालं, ह्याला इक्वल कॅन्सल झाले. मी 1 बाय 1 लक्षात घ्या. म्हणजेच दोन्ही इक्वल असेल म्हणजे बेस जेवढा असेल तेवढा त्याचा बेस असेल, याची हाईट असेल तेवढीच याची हाईट असेल तर त्याचा रेशो 1 बाय 1 असतो. म्हणजे ते ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतात. मीन्स बघा घेता 1 बाय 1 आले. ह्या 1 इथं जर आपण म्हणजे थोडक्यात काय, हे इक्वल टू हे झालं, ह्याने इकडे गुणलं ह्याने इकडे गुणलं म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू
म्हणजेच काय मिळतं, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल एरिया ऑफ ट्रायंगल PQR. लक्षात घ्या, अतिशय इम्पॉर्टंट गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, 4 गोष्टी सांगितल्या आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजे बेस ही इक्वल नाही, हाईट ही इक्वल नाही आहे, तर बेस इंटू हाईट डिवाइड, बेस इंटू हाईट हा त्याचा एरिया ऑफ ट्रायंगलची रेशो येईल. काढतोय का आपण, रेशो ऑफ देअर एरिया ऑफ ट्रायंगल्स. काय काढतोय, रेशो ऑफ देअर एरिया ऑफ ट्रायंगल्स. जर बेस इक्वल असेल तर हाईट बाय हाईट, हाईट डिव्हायडेड बाय हाईट. हाईट इक्वल असेल तर बेस डिव्हायडेड बाय बेस, आणि दोन्ही इक्वल असेल तर 1/1 मीन्स बोथ ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट, मीन्स इक्वल एरियाज. त्यांचे एरियाज काय असले पाहिजे, इक्वल. ह्या 4 गोष्टी तेवढ्या आज बघूया. मग उद्या आपण आपल्या एक्झरसाइज किंवा प्रॅक्टिस सेट 1 कडे आपण जाऊया. ओके, तोपर्यंत थांबूया.